नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत तायरे, दीपस्तंभ फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. आणि आपण 1 जून 2025 रोजी होणाऱ्या गट क च्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण पेपर ॲनालिसिस हे करत आहोत. त्याच्यातील आजचा जो पेपर आहे महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2019 चा पेपर आहे. कधीचा पेपर आहे? 2019 चा. तो आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये जर बघितलं 41 नंबरचा जो प्रश्न आहे आपण बघूया. तर 41 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? ओके, हायड्रोलिक एनर्जी. आता जलविद्युत हे जर बघितलं तर जलविद्युतची निर्मिती कशी केली जाते की एखाद्या नदीवर मोठा डॅम तयार केला जातो, मोठा बंधारा तयार केला जातो आणि त्यानंतर तिथे पाणी साचवलं जातं. त्याला आपण काय म्हणतो? एकंदरीत पोटेन्शियल एनर्जी. ओके, त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? कायनेटिक एनर्जी. त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? मेकॅनिकल एनर्जी. आणि मग नंतर घरघरी एनर्जी. ओके, असं म्हणायला काही हरकत नाही. तर यामध्ये आता जर बघितलं पश्चिम घाटातील पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत हे उत्तर येऊ शकत नाही. कारण की आता हा जर बघितला, हा पश्चिम घाट तापीच्या मुखापासून ते कन्याकुमारीच्या टोकापर्यंत. आता मुळातच ह्या नद्या अतिशय तीव्रतेने वाहत आहेत आणि कमी लांबीच्या नद्या आहेत आणि विशेषतः यांच्यावर फार मोठा प्रोजेक्ट पण निर्माण झालेला नाहीये. तसं वैतरणावर आहे. ओके, परंतु जलविद्युतची जास्त निर्मिती आपल्याला पश्चिम वाहिनी ह्या ज्या नद्या आहेत किनाऱ्यावरच्या पश्चिम तिथे शक्य नाही. त्यानंतर दक्षिणेतील पूर्ववाहिनी नद्या. ओके, म्हणजे याचा अर्थ काय झाला? आता हा जो आहे हा पार्ट आपण काय म्हणतो? इंडियन प्लॅटूवाला. तर इंडियन प्लॅटूमध्ये इकडे जर बघितलं विंध्यन पर्वत, इकडे सातपुडा पर्वत, इथे नर्मदा रिव्हर आणि त्यानंतर हा जो भाग आहे हा पूर्ण दक्षिणेकडील भाग आहे आणि दक्षिणेकडील पूर्ववाहिनी नद्या. मग याच्यामध्ये गोदावरी नदी आली, तिच्या ट्रिब्युटरीज आल्या, त्याच्यानंतर भीमा नदी आली, तिच्या ट्रिब्युटरीज, आणि भारताचा विचार केला तर कृष्णा नदीची ती ट्रिब्युटरी आहे. नंतर कृष्णेमध्ये कोयना आहे. त्याच्यानंतर भारतातील सगळ्यात पहिला प्रयोग केला गेला होता तो म्हणजे कावेरीवरचा. ओके, शिवसमुद्रम. तर तो एक जलविद्युत प्रकल्प आहे. तर या ठिकाणी दक्षिणेतील पूर्ववाहिनी नद्या हे उत्तर येणं अपेक्षित आहे. अजून पुढचे पर्याय बघू. मध्य भारतातील नद्या तर नाही, गंगेचे खोरे नाही, म्हणजे उत्तर आहे आपलं 2 नंबरचं. ओके, तर जलविद्युतच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर डेक्कन ट्रॅपवरच्या किंवा आपण म्हणूया इंडियन प्लॅटूवरच्या ज्या हंगामी नद्या आहेत त्या भागामध्ये जास्तीत जास्त जलविद्युत केंद्र, आणि त्याच्यात कोयनाला आपण भाग्यलक्ष्मी म्हणतो बघा, असो. त्यानंतर पुढे जाऊया. महाराष्ट्रातील लघु उद्योग आणि त्यांची ठिकाणे यांचे योग्य जोड्या जुळवा. आता लघु उद्योग मध्ये हा चादरवाला जो पाठ आहे, आता चादर सोलापूरची प्रसिद्ध आहे. चादर कुठली प्रसिद्ध आहे? सोलापूर. मग आपण काय केलं पाहिजे? A चं 3. तर A चं 3 इथे कुठे आहे? 1 नंबरलाच भेटतंय, बरोबर. म्हणजे याचा अर्थ पुढचे पर्याय बघायची पण गरज नाहीये, पण तरी बघू. हिमृशाली जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे तत्कालीन औरंगाबाद. त्याच्यानंतर लाकडी खेळणी जर बघितलं तर सावंतवाडी, आणि रेशीम साड्या बघितल्या तर नागपूर. म्हणजे असा हा 1 नंबरचा पर्याय आहे. ओके, मग हे जे लहान मोठे उद्योग आहेत त्याच्याविषयी हा प्रश्न विचारला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, योग्य जोड्या जुळवा. राष्ट्रीय उद्यान म्हणजे नॅशनल पार्क. नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजे अभयारण्य. त्यानंतर काही एलिफंट प्रोजेक्ट आहेत, काही लायन प्रोजेक्ट आहेत, काही टायगर प्रोजेक्ट आहेत, जे की एंडेंजर्ड अॅनिमल आहेत. त्यांचं कन्झर्वेशन करण्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट राबवले जातात. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टोटल 6 नॅशनल पार्क आहेत. त्याच्यामध्ये ताडोबा हे चंद्रपूरमध्ये येतं, पेंच नागपूरमध्ये येतं, नवेगाव बांध गोंदियामध्ये येतं, गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावतीमध्ये येतं, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे बोरिवलीला आहे, मुंबई उपनगरमधला अंधेरी बोरिवली कुर्लापैकी बोरिवलीला आहे, आणि त्यानंतर एक चांदोली आहे जे की कोल्हापूर रत्नागिरी
सांगली साताराच्या सीमेवर आहे. ओके, तर अशा पद्धतीने ताडोबा सरळ सरळ चंद्रपूरला जोडला जातोय. एचं 3 कुठं दिसतंय का, तर या ठिकाणी हा पण पर्याय आहे, म्हणजे इथेच नाहीये. हा पर्याय बरोबर येऊ शकतो, हा पर्याय तर येणार नाही, हा पर्याय बरोबर येऊ शकतो. बरोबर. पेंच कुठे आहे, तर पेंच नागपूरमध्ये आहे. बरोबर, म्हणजे बीचं 1, तर बीचं 1 इथे आहे का, नाही, म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर काय, 4 नंबर. ओके, कारण इथं आहे. बरोबर. आणि नवेगाव बांध गोंदियाला आहे, तर गोगामल अमरावतीला आहे. बरोबर, हे आपल्याला जमलं पाहिजे. एकदा जर अवांतर वाचन असेल आणि कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर अतिशय सहजतेने आपल्याला या प्रश्नांचं उत्तर देता येतं. 44 नंबरचा जो प्रश्न आहे, टिंबटिंब ह्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असे. ओके, तर या ठिकाणी जंजिरा, कर्नाळा, रायगड, लिंगाणा, तर याचं उत्तर काय, रायगड. ओके, तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी हे पुणे जिल्ह्यातील राजगड होती. नंतर 6 जून 74 मध्ये 1674 मध्ये राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर जी राजधानीचं शहर आहे ते म्हणजे रायगड किल्ला, आणि रायगड किल्ल्याला या ठिकाणी जिब्राल्टर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जायचं. ओके, त्याच्यानंतर 45 नंबरचा जो प्रश्न आहे, टिंबटिंब मृदेने भारतात सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे. आता साधी गोष्ट आहे, जेव्हा आपण इंडियन फिजिकल जिओग्राफीचा अभ्यास करतो तर यावेळेस या ठिकाणी एक सरळ सरळ एक गणित आपल्याला क्लिअर होत आहे. ओके, तर इथे हा जो आहे हा पठारी प्रदेश आहे. हा कोणता प्रदेश आहे, हा पठारी प्रदेश आहे. आणि त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर इथे हा हिमालयन रिजन आहे. हा कोण आहे, हिमालयन रिजन आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं आपण तर इथे बघा, इथे आपल्याला मैदानी प्रदेश पाहायला मिळतो आणि हे भारतीय गाळाचं मैदान आहे. कोणतं मैदान आहे, भारतीय गाळाचे मैदान. आणि भारतीय गाळाचे मैदान जे आहे त्यांनी प्रचंड जे एरिया व्यापलेला आहे, जवळपास 43%. ओके, तर याच्यावर कोणती मृदा आहे, गाळाची मृदा आहे. तर डेक्कन ट्रॅपवर बऱ्यापैकी ब्लॅक कॉटन सॉइल आहे किंवा ब्राऊन सॉइल आहे, रेड ब्राऊन सॉइल आहे. नद्या आता तसं ॲल्युअल सॉइल जे आहे म्हणजे गाळाची मृदा जी आहे, मैदानी प्रदेशात तर आहेच आहे, प्रत्येक नदीच्या पात्रात पण आहे, तिच्या किनारी भागात पण आहे, त्याच्यानंतर पठारावर वाहणाऱ्या नद्यांच्या पात्रात पण आहे, किनारी भागात पण आहे, म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये. आणि त्याच्यानंतर इकडे जे डेल्टा आहेत, ओके, इकडे जे डेल्टा आहे म्हणजे महानदीचा डेल्टा आहे, गोदावरीचा डेल्टा आहे, कृष्णेचा डेल्टा आहे, कावेरीचा डेल्टा आहे, या भागात पण आहे. म्हणजे सर्वाधिक आपण जर वाचन चांगलं असेल तर सहजतेने आपण काय करू शकतो, गाळाची मृदा हे उत्तर आपल्याला देता येणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणत्या वस्ती प्रारूपाची आहेत. आता वस्तींचे आकार आणि वस्तींचे प्रकार, मग त्याच्यामध्ये काही वस्त्या ज्या असतात या ताराकृती वस्त्या असतात, काही वस्त्या ज्या असतात त्या आयताकार वस्त्या असतात, काही वस्त्या ज्या असतात चौकोनाकृती वस्त्या असतात, काही वस्त्या ज्या असतात त्या वर्तुळाकार वस्त्या असतात, तर काही ज्या वस्त्या असतात त्या पर्वताच्या पायथ्याला किंवा रेल्वे रुळाच्या आजूबाजूला किंवा एखाद्या नदीच्या आजूबाजूला आलं त्या रेखाकृती वस्त्या असतात. कोणत्या, रेखाकृती वस्त्या. तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर ए नंबरचा पर्याय, वस्तींमधील रस्ते परस्परांना समांतर. आता जर बघितलं हे रस्ते एकमेकाला काय आहेत, समांतर आहेत, म्हणजे या ठिकाणी इथे काय आहेत, या वस्त्या आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. त्याच्यानंतर वस्तीमधील रस्ते परस्परांना काटकोनात, वस्तींमधील रस्ते परस्परांना या ठिकाणी काय असतील, काटकोनात असतील. ओके, परस्परांना काटकोनात. ओके, ह्या परस्परांना हे काटकोनात आहेत. ओके, म्हणजे हा याला समांतर आहे, हा याला समांतर आहे, हा याला समांतर आहे, तो याला समांतर आहे. वस्तींमधील घरांच्या रांगा पाहावयास मिळतात, म्हणजे ह्या रांगा पाहावयास मिळतात. आणि वस्तींमधील हमरस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना ओलांडतात. ओके, तर इथे आपल्याला कोणती वस्ती पाहायला मिळते, चौकोनाकृती वस्ती पाहायला मिळते. कोणती वस्ती पाहायला मिळते, चौकोनाकृती. म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यात पहिले वस्तींचे आकार, वस्तींचे आकार आणि वस्तींचे प्रकार, आकार व प्रकार हा टॉपिक आपण बघणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये ताराकृती वस्त्या कुठे आढळतात, ताराकृती वस्त्या कोणत्या भागामध्ये
आढळतात. ओके, मग ताराकृती रस्त्या कुठे आढळतात की ज्या भागामध्ये सगळे रस्ते एका ठिकाणी येऊन मिळतात त्या भागामध्ये आपल्याला ताराकृती वस्त्या पाहायला मिळतात. आणि रेखाकृती वस्त्या ज्या आहेत, आता हा जो पर्वत आहे, ओके, हा काय पर्वत आहे आणि पर्वतच्या पायथ्याला, ओके, पर्वतच्या पायथ्याला आपल्याला इथे कोणत्या प्रकारच्या वस्त्या पाहायला मिळतात, तर इथे आपल्याला रेखाकृती वस्त्या पाहायला मिळतात. कोणत्या वस्त्या पाहायला मिळतात? रेखाकृती वस्त्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतर एखादी या ठिकाणी नदी असेल, काय असेल, एखादी नदी असेल आणि नदीच्या किनारी भागामध्ये, ओके, नदीच्या किनारी भागामध्ये या ज्या वस्त्या आपल्याला पाहायला मिळतात या देखील कोणत्या वस्त्या आहेत, तर रेखाकृती वस्त्या आहेत. ओके, असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. किंवा एखादं ओएसिस आहे, एखादं काय ओएसिस आहे आणि हे ओएसिस म्हणजे मरोद्यान पाणथळ आणि याच्या आजूबाजूला जर बघितलं तर याच्या आजूबाजूला आपल्याला या ठिकाणी कोणत्या वर्तुळाकार वस्त्या पाहायला मिळतात. कोणत्या वर्तुळाकार वस्त्या आपल्याला पाहायला मिळतात. ओके, म्हणजे असे प्रश्न आपल्याला वस्तींवर विचारले जाताना आपल्याला पाहायला मिळतात. ओके, तर आता हा एक प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर आपण चौकोनाकृती द्यायला पाहिजे. 47 नंबरचा जो प्रश्न आहे की खालील विधाने सत्यता तपासा म्हणजे बरोबर. ओके, त्याच्यामध्ये सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झाले आहे आणि गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे शंभू महादेवमुळे अलग झालेले. याच्यासाठी आपल्याला काय कॉन्सेप्ट क्लिअर करावी लागेल. आता जर बघितलं, सगळ्यात महत्वाचं काय, हा सातपुडा पर्वत आहे. हा कोणता पर्वत आहे? सातपुडा पर्वत. ओके, हा सातपुडा पर्वत आहे. त्याच्यानंतर त्याच्या दक्षिणेला जर गेलं तर इथे आपल्याला सातमाळा अजिंठा, सातमाळा अजिंठा, इथे सातमाळा अजिंठा पर्वतरांग आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर इथे जर गेले तर इथे हरिश्चंद्र, हरिश्चंद्र बालाघाट आपल्याला पाहायला मिळतो. हरिश्चंद्र बालाघाट. ओके, त्यानंतर इथे जर गेलो तर आपल्याला शंभू महादेव पर्वतरांग पाहायला मिळते. कोणते? शंभू महादेव, महादेव पर्वतरांग. ओके, तर आपल्याला या ह्या भौगोलिक सीमा कोणत्या नद्यांच्या आहेत? आता इथं सातपुडा पर्वतच्या वरती जर बघितलं, इथं आपल्याला नर्मदा नदी पाहायला मिळते. कोणती नदी पाहायला मिळते? नर्मदा. त्याच्यानंतर सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठाच्या दरम्यान जर बघितलं तर इथे आपल्याला तापी नदी पाहायला मिळते. कोणती नदी पाहायला मिळते? तापी नदी. त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट पर्वताच्या मध्ये जर बघितलं तर इथे आपल्याला गोदावरी नदी पाहायला मिळते. कोणतं खोरं पाहायला मिळतं? गोदावरीचं खोरं पाहायला मिळतं. आणि हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेवाच्या दरम्यान जर बघितलं तर इकडे आपल्याला भीमा नदीचं खोरं पाहायला मिळतं. कोणाचं खोरं पाहायला मिळतं? भीमा नदीचं खोरं पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर शंभू महादेवच्या दक्षिणेला जर बघितलं तर आपल्याला कृष्णा नदीचं खोरं पाहायला मिळतं. आणि विशेषतः कृष्णा नदीच्या दक्षिणेला पन्हाळा ज्योतिबा चिकोडीचे डोंगर, पन्हाळा त्याच्यानंतर ज्योतिबा आणि चिकोडीचे डोंगर आपल्याला इथे पाहायला मिळतात. म्हणजे याच्यावरून एक लक्षात घ्या की पर्याय आता आपल्याला हे जर माहिती असेल तर सहजतेने आपल्याला उत्तरं मिळतात. ओके, म्हणजे काय झालं, नर्मदा नदीच्या दक्षिणेला सातपुडा पर्वत, सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला तापी नदी, तापी नदीच्या दक्षिणेला सातमाळा अजिंठा, सातमाळा अजिंठाच्या दक्षिणेला गोदावरी, गोदावरीच्या दक्षिणेला हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेला भीमा नदी, भीमा नदीच्या दक्षिणेला आपल्याला काय पाहायला मिळतं? शंभू महादेव डोंगर, शंभू महादेव पर्वताच्या दक्षिणेला कृष्णाच्या दक्षिणेला पन्हाळा ज्योतिबा चिकोडीचे डोंगर. अशा पद्धतीने ही रचना आहे, भौगोलिक रचना आहे. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं तर एक नंबरचं विधान आपल्याला बरोबर दिसतंय. कारण की सातमाळा अजिंठा डोंगर, गोदावरी नदीचे खोरे हे तापी खोऱ्यापासून वेगळं झालेलं आहे. कारण की सातमाळा अजिंठाच्या उत्तरेला तापी नदीचं खोरं आहे, दक्षिणेला गोदावरीचं खोरं आहे. परंतु बी नंबरचा जो पर्याय आहे, गोदावरी नदीचं खोरं आणि भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये जर बघितलं तर गोदावरी नदीच्या दक्षिणेला कोणता पर्वत पाहायला मिळतोय आपल्याला? तर गोदावरीच्या दक्षिणेला जर बघितलं आपल्याला हरिश्चंद्र बालाघाट पाहायला मिळतोय. आणि हरिश्चंद्र बालाघाटमुळे गोदावरी आणि भीमा नदीचं खोरं वेगळं झालेलं आहे. कोणामुळे वेगळं झालेलं आहे? तर शंभू महादेवमुळे झालेलं नाहीये, तर हरिश्चंद्रमुळे झालेलं आहे. तर हे विधान काय? चुकीचं विधान आहे. म्हणजे ए विधान सत्य असून बी विधान असत्य आहे. म्हणजे कोणता पर्याय आपल्याला मिळतोय? 3 नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी मिळतोय. त्याच्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तरेस टिंब पर्वतरांग आणि त्याच्या पूर्वेस टिंब टेकड्या आहेत. ओके, तर आता एक साधी गोष्ट आहे, याच्यामध्ये जर बघितलं आपला हा महाराष्ट्र. ओके, आता या आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं
तर महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळते. आता ही भौगोलिक रचना आपण बघितली पाहिजे. आता याच्यात जर बघितलं मित्रांनो, सरळ सरळ काय इकडे कोण दिसतंय, हा अमरावतीमधून एंट्री मारणारा सातपुडा पर्वत दिसतोय. कोण दिसतंय? सातपुडा पर्वत. आणि त्याच्यानंतर इथं जर बघितलं अमरावतीमध्ये गाविलगडच्या टेकड्या, गुगामलच्या टेकड्या, त्याच्यानंतर इकडं या ठिकाणी सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. तर प्रश्न काय विचारलेला आहे? प्रश्न असा विचारलेला आहे की महाराष्ट्राच्या उत्तरेस इथं कोण दिसलं पाहिजे? सातपुडा पर्वत. आता इथं बघा, इथे सह्याद्री आहे का? नाही, तो पश्चिमेला आहे. कारण सह्याद्री जर बघितलं, सह्याद्री कुठं पाहायला मिळतोय आपल्याला? तर सह्याद्री इथे पश्चिमेला पाहायला मिळतोय. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं तर सह्याद्री हे विधान पहिलेच चुकीचं आहे. बालाघाट येणार नाही. ओके, गाविलगड येणार नाही. तर सातपुडा व गाविलगड हे उत्तर येणं अपेक्षित आहे. 2 नंबरचं उत्तर येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर उगळी नदी ही कोणाची वितरिका आहे? कारण मित्रांनो, गंगा नदी जर बघितली तर गंगा नदी जेव्हा, गंगा नदीच्या 2 वितरिका, एक उगळी आणि एक पद्मा. एक उगळी आणि एक पद्मा. उगळीच्या काठावर कोलकाता हे शहर आहे. ओके, आणि मग नंतर ती पद्मा पुढे जाते, ढाका वगैरे शहर जे आहे हे पद्मा नदीच्या काठावर आपल्याला पाहायला मिळतंय. ओके, त्याच्यानंतर याचं उत्तर काय येईल? मग गंगा नदी उत्तर यायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर असह्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते त्यास. ओके, तर हा प्रश्न बाजूला ठेवूया. भारतातील टिंबटिंब हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. तसं पाहिलं तर सगळ्यात जास्त 49% उत्पादन कुठे होतं बॉक्साईटचं? ओडिसामध्ये. आणि तुमच्या माहितीसाठी बॉक्साईट असा हे आहे, त्याच्या मागे पण एक कॉन्सेप्ट अशी आहे, ती कॉन्सेप्ट पण आपण क्लिअर करूया की बॉक्साईट कुठे मिळतं. तर जो प्रदेश उष्णकटिबंधीय प्रदेशात असेल, ओके, जो प्रदेश उष्णकटिबंधीय प्रदेशात असेल, 23½ ओके, जो प्रदेश उष्णकटिबंधीय प्रदेशात आहे त्याच्यानंतर अतिपर्जन्याचा असेल, काय असेल? अतिपर्जन्याचा असेल. त्याच्यानंतर दमट हवामानाचा असेल, काय असेल? दमट हवामान असेल. दमट हवामान असेल त्या भागात आपल्याला कोणता खडक पाहायला मिळतो? तर आपल्याला जांबा खडक पाहायला मिळतो. आणि जांबा खडकामध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला? लोह आणि त्यानंतर आपल्याला बॉक्साईट पाहायला मिळते. मग अशा ठिकाणी जर बघितलं तर हा देखील आपण एक कॉन्सेप्ट त्या ठिकाणी लावला पाहिजे. तर इथे सगळ्यात जास्त ओडिसा जे आहे तो ओडिसामध्ये सगळ्यात आहे, पण पर्यायाला ओडिसा कुठे दिसतोय का? नाही. मग त्याच्यानंतर गुजरातला जवळपास 24% आहे. ओके, 49% कुठे मिळतो बॉक्साईट? तर ओडिसामध्ये मिळतो. त्यानंतर जास्त बॉक्साईट गुजरात. त्याच्यानंतर जर बघितलं तर छत्तीसगडमध्ये साधारणतः 9% 7% झारखंडमध्ये मिळतो. उर्वरित मध्य प्रदेशमध्ये मिळतो किंवा नाही मिळत. ओके, तर याचं उत्तर काय आहे? भारतातील हे राज्य बॉक्साईट उत्पादन करणारे प्रमुख राज्यामध्ये गुजरात यायला पाहिजे. जर पर्यायाला ओडिसा असतात तर ओडिसा उत्तर आलं पाहिजे होतं. ओके, त्याच्यानंतर पुढचं ऑपरेशन फ्लड योजना, तर ही कशाशी संबंधित आहे? ही दुधाशी संबंधित आहे. वर्गीस कुरियन. ओके, आणि वर्गीस कुरियन यांनी धवल क्रांती जी घडून आणली, तर ऑपरेशन फ्लड त्याच्याशी संबंधित आहे. आणि वर्गीस कुरियन यांनी धवल क्रांती गुजरातमधला आनंद नावाचं शहर आहे त्या भागामध्ये वगैरे घडून आणली. त्याच्याबद्दल बऱ्याच परीक्षांना त्या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेला आहे. 71 मध्ये ते झालं होतं. ओके, 70-71 मध्ये ऑपरेशन फ्लड ची स्थापना झालेली आहे. असो, भारतातील पहिले जलविद्युत शिवसमुद्रम ओके कोणत्या नदीवर आहे? तर कावेरी ओके, कावेरी नदीवर आहे. कोणत्या नदीवर? आणि तो वॉटरफॉल्स पण आहे. ओके, तर याचं 53चं उत्तर त्या ठिकाणी हे येत आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. खालील स्तंभ योग्य जोड्या लावा. ओके, आता वकील, वाहतूक, पिठासीन गिरणी, शिकार, इकॉनॉमिक्स. ओके, प्रायमरी सेक्टर, सेकंडरी, टर्चरी. भारताचा टिंबटिंब जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? भारतातील सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन. कोणता आहे? सुंदरबन. म्हणजे या ठिकाणी गंगा नदी जी आहे, पद्मा वगैरे, ब्रह्मपुत्रा वगैरे, तिथे हा भाग आहे सुंदरबन. ओके, सगळ्यात मोठा डेल्टा आहे. ओके, त्याच्यातील 60% भाग हा बांगलादेशमध्ये आहे, 40% भाग भारतामध्ये आहे. आणि सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सुंदरीचे वृक्ष आहेत म्हणून. आणि तिथे आपलं वाघाचं जे रॉयल बेंगाल टायगर आहे ती पेसिस तिथे पाहायला मिळते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी भूगोल विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न गट क ला विचारले गेलेले होते.
तर त्याची काठिण्य पातळी कशी असते, त्याच्यानंतर उत्तर कसे दिले पाहिजे, हे आजच्या लेक्चरच्या माध्यमातून दीपस्तंभ फाउंडेशनच्या ऑनलाईन माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. नक्कीच तुम्हाला जर असे लेक्चर आवडत असतील ॲनालिसिसचे, तर तसं कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. इथेच थांबतो. धन्यवाद मित्रांनो.